अजित पवारांची आई कोल्हापूरला गेल्या असल्याची चर्चा जी सुरू होती त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। आई कोल्हापूरला गेली नव्हती, ती माझ्या पाठीशी असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर रोहित पवारांच्या आरोपांवर बोलताना आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारे तथ्य नसल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्या आरोपात काही तथ्य नाही। माझी आई कोल्हापूरला नव्हती। माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं, लग्न होतं। जगदाणे म्हणून माझ्या आत्या आहेत, त्यांच्या मुलाचं त्या कार्यक्रमाच्या करता माझी आई पुण्यामध्ये होती। परंतु मी पुण्यात मध्ये गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती, अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, तू मला मतदानाला घेऊन जायचं। आणि ती सहयोगला आलेली होती। सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे। आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे। सातत्याने मी जनतेला सांगतो, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही। तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत। आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय। तो समोर जो आरोप करतो ना, तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यावर तो आरोप करतो। त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही। त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।